श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। स्वामी अनुभव या चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत। स्वामी अनुभव या चॅनलमध्ये आपल्याला स्वामी अनुभव, स्वामींचे भक्तिगीतं, स्वामींची आरती, स्वामींचे अनुभव, प्रेरणादायक कथा अशा बघायला मिळणार आहेत। आपल्या आजच्या भागात ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थांची एक प्रेरणादायक कथा, जी आपल्याला श्रद्धा आणि सबुरीचे महत्त्व समजावते। अक्कलकोट येथे एक गरीब शेतकरी स्वामी समर्थांच्या दर्शनाला आला। त्याच्या चेहऱ्यावर खूप चिंता होती। तो स्वामींना म्हणाला, महाराज, मी खूप घाबरलो, पण यावर्षी पाऊसच नाही, शेती कोरडी पडली, घरात उपासमारी आहे, माझ्या मुलांना खायला द्यायला काहीच उरलं नाही, आता मी काय करू? हे ऐकून स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, अरे बाळा, आशा कधीच सोडायची नसते। तू आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहा, श्रद्धा आणि सबुरी ठेवा, देव कधीही मेहनत वाया जाऊ देत नाही। शेतकऱ्याने स्वामींचे शब्द मनावर घेतले। तो परत आपल्या शेतात गेला। तो म्हणाला, मेहनत करीत राहिला आणि स्वामी समर्थांवरचा विश्वास मनाशी कायम ठेवला। काही दिवसांनी अचानक गावात पाऊस सुरू झाला। शेतकऱ्याची जमीन हिरवीगार झाली, पिकं भरभरून आली। त्या वर्षी त्याला एवढं धान्य मिळालं की त्याच्या घरात उपासमारीचं संकटच दूर झालं। तो आनंदाने स्वामी समर्थांच्या चरणी आला। डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले। तो म्हणाला, महाराज, हा तुमचा चमत्कार आहे। स्वामी समर्थ हसून म्हणाले, अरे बाळा, हा माझा चमत्कार नाही, ही तुझ्या श्रद्धेची आणि मेहनतीची फळं आहेत। देव नेहमी त्यालाच मदत करतो जो हार मानत नाही। या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळतं की संकट कितीही मोठी असली तरीसुद्धा श्रद्धा आणि सबुरी ठेवली पाहिजे। मेहनत आणि विश्वास यांचा नेहमी चांगला परिणाम होतो। श्री स्वामी समर्थ भक्तांच्या पाठीशी सदैव उभे असतात। मित्रांनो, ही होती एक श्री स्वामी समर्थांची प्रेरणादायक कथा। जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय जय रघुवीर स्वामी समर्थ। स्वामी अनुभव ह्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। धन्यवाद।